नमस्कार मित्रांनो. तर चला मग आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आता नागराज काका नक्की काय करतायत, कुठं जातायत हे सगळं शोधायचं ठरवतो. नागराज काकांच्या मागावर अर्जुन लागलेला असतो. नागराज काका थेट एका हॉटेलमध्ये येतात. ते तिथं जेवणाचं पार्सल घेतात. हे सगळं अर्जुन बाहेरून लपून पाहत असतो. नागराज काका पार्सल घेऊन निघून जातात आणि अर्जुनही ठरवतो आपणही यांच्या मागं जायचं, कारण नागराज काका कोणाला भेटायला चाललेत आणि हे जेवण कोणासाठी नेलंय हे सगळं अर्जुनला शोधायचं असतं. अर्जुन गाडी काढणार इतक्यात त्याचं लक्ष अचानक सचिनकडे जातं, कारण ज्या हॉटेलमध्ये नागराज काका आले होते त्याच हॉटेलमध्ये सचिनही आलेला असतो आणि तोही साक्षीसोबत. हे दृश्य पाहताच अर्जुनला जबर धक्का बसतो. अर्जुनच्या डोक्यात काहीच शिरत नाही. तो स्वतःशीच म्हणतो, अरे सचिन, इथे काय करतोय हा तर ऑफिसला जातोय म्हणून घरातून निघालेला ना, मग इथे काय उद्योग. अर्जुन पुन्हा मागं पाहतो तर नागराज काका तोपर्यंत निघून गेलेले असतात. अर्जुन म्हणतो, नागराज काकांचा विषय नंतर पाहतो, ते कुठं जातायत ते नंतर शोधू, पण आधी सचिनचं नक्की काय चाललंय हे पाहिल्याशिवाय राहवत नाही. आणि म्हणून अर्जुन नागराज काकांच्या मागं न जाता तिथंच थांबतो, सचिनवर लक्ष ठेवून. अर्जुन पाहतो तर सचिनसोबत एक मुलगी असते, तीच साक्षी असते. पण अर्जुनकडे तिची पाठ असते, म्हणून ती कोण आहे हे अर्जुनला कळत नाही. थोड्याच वेळात सचिन साक्षीला जवळ घेतो, तिच्या केसांवरून हात फिरवतो आणि थेट तिच्या गालावर किस करतो. हे दृश्य पाहताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. सचिन आपल्या बहिणी अस्मिताला फसवत आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन रागाने पुढे जायला निघतो, त्या मुलीला नीट पाहायला. पण तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका माणसाचा अर्जुनला जोराचा धक्का लागतो. अर्जुनच्या हातातून मोबाईल खाली पडतो. दोघंही मोबाईल उचलायला खाली वागतात आणि तेवढ्यात साक्षी तिथून हॉटेलमध्ये निघून जाते. अर्जुन उठून पाहतो तर साक्षी तिथं नसते, फक्त सचिन उरलेला असतो. अर्जुन इकडे तिकडे पाहत म्हणतो, आत्ता इथे एक मुलगी होती ना, मग ती कुठे गेली. पण साक्षी कुठंच दिसत नाही. मात्र सचिनचा खोटेपणा आणि त्याचे काळे धंदे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असतात. दुसरीकडे नागराज काका महिपत शिकऱ्यावर पहारा देत दारू पीत बसलेले असतात. महिपत नागराज काकांकडे पाहत असतो. नागराज काका म्हणतात, काय रे महिपत, असा का बघतोयस, दारू हवीये का, एक पेग बनवू का, नाहीतर 4 थेंब अंगावर शिंपडू. हे बोलून नागराज काका हसतात. महिपत म्हणतो, तू पिऊन घे रे नागराज, शेवटचे 4 पॅग. नागराज काका चकित होऊन म्हणतात, अरे आज तर तू मला नागराज म्हणतोयस, गेली 25 वर्ष नागराज शेठ म्हणणारा आज साधं नाव घेतोयस. महिपत म्हणतो, तू तुझी लायकी दाखवलीस, आता मला पण माझी दाखवावी लागेल. तुझे असे हाल करीन की पाणीही मागू शकणार नाहीस. नागराज काका हसून म्हणतात, तुझ्या या पोकळ धमक्यांची मला सवय झालीये, मला आता काही फरक पडत नाही. दुसरीकडे प्रिया खूप घाबरलेली असते. ती स्वतःशीच विचार करते, या नागोबाने महिपतला कुठं लपवलं असेल. हे दोघं एकत्र आले तर माझं काही खरं नाही. प्रिया मनात म्हणते, मागच्या वेळी हे दोघं एकत्र आले आणि माझ्या खऱ्या आईबापांना शोधून काढलं. आता जर सगळ्यांना कळलं की मी खरी तन्वी नाही तर माझं काही खरं नाही. म्हणून प्रिया ठरवते, आता नागोबाला फोन केलाच पाहिजे. ती सतत फोन करत राहते. नागराज काका फोन पाहून हसतात आणि म्हणतात, बघ महिपत, तुझ्या त्या चिचुंद्रीचा फोन आलाय, पण मी काही उचलणार नाही. महिपत हसतो. दुसरीकडे सायली सुमन काकूंना समजावत असते, काकू, मी सांगितलेलं लक्षात ठेवा, घाबरायचं नाही, कधीही फोन करा, मी लगेच येईन. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, काळजी करू नकोस, मी सुमनसोबत आहे. सायली मात्र अर्जुनची आठवण काढत असते. ती मनात म्हणते, अजून फोन का नाही आला, नागराज काकांच्या मागं गेले असतील का, काही वाईट घडलं नसेल ना. आणि सायली अर्जुनला मेसेज करते, कुठे आहात तुम्ही, नागराज काका कुठे गेलेत, काही कळालं का. इकडे अर्जुन सचिनच्या मागं जायला निघतो. तेवढ्यात सायलीचा मेसेज येतो. मेसेज वाचून अर्जुन गोंधळतो. सायलीला काय उत्तर द्यायचं हेच त्याला कळत नाही. तो फक्त मोबाईलकडे पाहत बसतो. सायलीकडून काही रिप्लाय येत नाही म्हणून सायली घाबरते आणि अर्जुनला फोन करते. पण अर्जुन फोन उचलत नाही. आता मात्र सायली खूपच घाबरते.
ती मनात म्हणते, नक्की तिथं काय घडलं असेल? सगळं ठीक तर असेल ना? हे कुठे असतील? ती पुन्हा पुन्हा फोन करते, पण अर्जुन काहीच उचलत नाही. शेवटी सायली पुन्हा एकदा फोन करते. अर्जुन पाहतो तर पुन्हा सायलीचाच फोन. आता काहीही झालं तरी बोलायलाच हवं असं ठरवून अर्जुन बाजूला जातो आणि फोन उचलतो. बोल ना सायली, काय झालं? सायली म्हणते, कुठे आहात तुम्ही? नागराज काका कोणाला भेटायला गेलेत? काही कळालं का? अर्जुन मात्र गप्प राहतो. सायली म्हणते, काय झालंय? काहीतरी बोला ना. अर्जुन मनातच म्हणतो, मी सायलीला कसं सांगू की मी सचिनला एका मुलीसोबत पाहिलंय आणि तेही किस करताना. अर्जुन खूपच अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त अस्मिताचा चेहरा फिरत असतो. तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो. अर्जुन ठरवतो, नाही, हे सगळं फोनवर सांगणं बरोबर नाही. आणि तो म्हणतो, बोल ना सायली. सायली म्हणते, मी विचारतीये ना, नागराज काकांचा पत्ता लागला का? अर्जुन खोटं सांगतो, नाही ग, काहीच कळालं नाही. मी त्यांच्या मागावर होतो, पण मध्येच एक ट्रक आला आणि ते कुठं गेले कळालंच नाही. सायली म्हणते, बरं ठीक आहे. अर्जुन म्हणतो, मी नंतर फोन करतो आणि फोन ठेवतो. पण तेवढ्यात साक्षीने अर्जुनला पाहिलेलं असतं. अर्जुन तिच्याकडे पाहतो त्याआधीच साक्षी घाबरून तिथून निघून जाते. आता अर्जुनला काहीच कळत नाही. सचिनचं वागणं काय आहे आणि त्याच्यासोबत नेमकी कोण मुलगी होती? दुसरीकडे प्रिया पूर्णपणे घाबरलेली गेलेली असते. आपलं सत्य बाहेर येईल या भीतीने ती कासावीस झालेली असते. ती सतत नागराज काकांना फोन करते, पण नागराज काका फोन उचलत नाहीत. ते महिपत शिकऱ्याकडे पाहून म्हणतात, महिपत, आता तर तुझ्यावरही मला विश्वास नाही. तुम्ही दोघंही दगाबाज आहात. ते पुढं म्हणतात, तुळजापुरात तू गोळी झाडलीस ना, ती गोळी मला लागली असती तर माझा विचार केला नाही का? महिपत उत्तर देतो, ती गोळी तुझ्यासाठीच होती. नेम चुकला, नाहीतर सापाची अवलाद तिथेच संपवली असती. हे ऐकून नागराज काका हसतात. ते म्हणतात, बडबड करायची असेल तर कर, पण मी घाबरत नाही. ते दारू पीत राहतात. महिपत मात्र खूप त्रासात असतो. त्याला नीट उठताही येत नाही. तेवढ्यात प्रिया पुन्हा फोन करते. नागराज काका म्हणतात, बड, ही चिचुंद्री पुन्हा फोन करतीये. इकडे तू तडफडतोयस आणि तिकडे ती. हे बोलून नागराज काका हसतात आणि दारू पीत राहतात. ते महिपतला म्हणतात, काय रे महिपत, असा का बघतोयस? एक पेग हवाय का? 25 वर्षाची मैत्री आहे, आज तरी पाजायलाच हवं. ते दारूची बाटली घेऊन महिपत जवळ जातात. स्वतः उभं राहायची ताकद नसते तरीही नाटक करत महिपतच्या अंगावर दारू ओततात. महिपत खूप त्रासात असतो. नागराज काका त्याचा छळ करत असतात. दुसरीकडे अर्जुन पुन्हा सचिनच्या मागं लागतो. तेवढ्यात साक्षी सचिनला फोन करते. बोल ना सॅम, कुठे आहेस? साक्षी म्हणते, सचिन, घरून अर्जंट काम आलंय, मला लगेच निघावं लागेल. सचिन विचारतो, अचानक काय झालं? साक्षी म्हणते, खूप महत्त्वाचं काम आहे, तू गाडीपाशी ये, सगळं सांगते. सचिन तिथून निघून जातो. अर्जुन टेबलजवळ येतो तर सचिन तिथे नसतो. अर्जुनला जबर धक्का बसतो. सचिन तर इथेच होता, मग अचानक कुठे गेला? तो त्याचा शोध घेतो, फोन करतो, पण सचिन कुठेच दिसत नाही. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी प्रिया नागराज काकांचाच विचार करत असते. तेवढ्यात अश्विन रूममध्ये येतो. तो प्रियाशी काहीच बोलत नाही. बेडवर बसून ऑफिसचं काम करत राहतो. प्रिया त्याला मनवायचा प्रयत्न करते. ती नाटक करत म्हणते, अश्विन, खूप दमला असशील ना, मी पायांना मसाज करू का? अश्विन थंडपणे म्हणतो, काही गरज नाही, आणि तिला टाळतो. प्रिया म्हणते, अश्विन, प्लीज बोल ना, मी चूक केली मान्य आहे, खोटं बोलले आणि शिक्षा मिळाली, पण अजून किती दिवस राग धरून बसणार? ती विनवणी करत म्हणते, तू असं गप्प राहिलास तर मला काही सुचत नाही, प्लीज माझ्याशी बोल. मी काय करू तुझ्यासाठी? सांग ना, तू जे सांगशील ते सगळं करायला तयार आहे मी. पण अश्विन, प्लीज माझ्याशी बोल, असं मला दूर लोटू नकोस. हवं तर तुझे पाय धरते मी, पण मला माफ कर. असं म्हणत प्रिया अश्विनचे पाय धरायचं नाटक करते. रडण्याचं सोंग आणते. पण हे सगळं नाटक आहे हे अश्विनला चांगलंच माहीत असतं. अश्विन उठतो आणि चिडून म्हणतो, बंद कर हे सगळे नाटकं. हे तुझे तमाशे आता माझ्यावर चालणार नाहीत. तुला हवं तितकं नाटक कर, पण एकदा तरी खरं बोल. प्रिया म्हणते, अश्विन, किती वेळा तेच ऐकवणार? मी मान्य केलं ना की माझी चूक झाली,
पण यापुढे मी खोटं बोलणार नाही. प्लीज माझ्याशी बोल. अश्विन हसत म्हणतो, हे वाक्य तू इतक्या वेळा बोललीस की आता त्याची काही किंमत उरली नाही. तुझ्या शब्दांवर मला अजिबात विश्वास नाही, कारण तू कायम विश्वासघातच केलास. हे ऐकून प्रिया गप्प होते. तिच्या तोंडून एकही शब्द निघत नाही. अश्विन पुढं म्हणतो, तन्वी, खरं सांग, तू किती वेळा उशिरा घरी आलीयस? परवा तर रात्रभर बाहेरच होतीस. मॉलच्या तिकिटांनाही नकार दिलास. याचा अर्थ काहीतरी लपवतीयस, हे मला स्पष्ट दिसतंय. प्रियाची बोलती पूर्णपणे बंद होते. दुसरीकडे प्रियाचा फोन बराच वेळ न आल्यामुळे नागराज काका हसत म्हणतात, थकली वाटतं. खूप फोन करून दमली असेल. ते फोनकडे पाहत म्हणतात, माझ्याशी बोलायचं की नाही ते तिच्या हातात नाही, ते माझ्या मर्जीत आहे. आणि नागराज काका प्रियाला फोन करतात. इकडे प्रिया पुन्हा रडण्याचं नाटक करत म्हणते, अश्विन, मी काय करू? घरात राहिले तरी सगळ्यांना प्रॉब्लेम, बाहेर गेले तरी तुला संशय. मग मी नेमकं काय करू? अश्विन शांतपणे म्हणतो, तू बाहेर जातीयस याचा मला त्रास नाही, पण तू माझ्याशी खोटं बोलतीयस हाच माझा प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो. प्रिया आतून घाबरते. हा फोन नागराजचा तर नाही ना? ती फोन घ्यायला पुढे जाते. तेवढ्यात अश्विन म्हणतो, मी समोर असताना हा फोन तुला एवढा महत्वाचा आहे? प्रिया घाईघाईने म्हणते, नाही रे, पण महत्वाचा फोन असेल म्हणून? अश्विन फोन हातात घेत म्हणतो, तुला फोन आणि खोटं बोलणं याशिवाय काहीच महत्वाचं नाही. तेवढ्यात पुन्हा फोन येतो. अश्विन पाहतो, नागराज काकांचा फोन. तो विचारतो, नागराज काका तुला वारंवार का फोन करतायत? प्रिया गडबडते, मला माहीत नाही, काही काम असेल. अश्विन म्हणतो, मीच उचलतो. तो फोन उचलतो. हॅलो नागराज काका, मी अश्विन बोलतोय. नागराज काका मुद्दाम अस्पष्ट बोलतात. अश्विन म्हणतो, काका, काहीच ऐकू येत नाहीये. तेवढ्यात प्रिया मोबाईल हिसकावते, फोन कट करते आणि म्हणते, नेटवर्क नाहीये, मी कॉफी घेऊन येते. हे सगळं पाहून प्रिया काहीतरी लपवतीये हे अश्विनच्या लक्षात येतं. बाहेर येताच प्रिया नागराज काकांना फोन करते. मी एवढा वेळ फोन करतीये, उचलता येत नाही का? नागराज काका चिडून म्हणतात, माझ्यावर आवाज चढवू नकोस. प्रिया म्हणते, तुम्ही काही बोलले असते तर आज मोठा गोंधळ झाला असता. नागराज काका म्हणतात, मला शहाणपणा शिकवू नकोस. प्रिया थेट विचारते, महिपत शिकरे कुठे आहेत? तुम्ही त्यांना कुठे लपवलंय? ती धमकी देते, सत्य बाहेर आलं तर तुमचंच नुकसान होईल, पण माझ्याकडे प्लॅन आहे. साक्षीचा उपयोग करावा लागेल. नागराज काका हसत म्हणतात, तू मला मूर्ख समजतेस का? मी तुला काहीच सांगणार नाही. प्रिया शेवटी म्हणते, बरं, मग जिथे पहिल्यांदा महिपतला लपवलं होतं तिथे मला भेटा. नागराज काका मान्य करतात. दुसरीकडे अर्जुन अजूनही सचिनच्या मागावर असतो. सचिन फोन कट करतो. तेवढ्यात अर्जुन मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. सचिन घाबरून वळतो. समोर अर्जुन. अर्जुन काही न बोलता सचिनची कॉलर पकडतो. राग अनावर होतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन सचिनला जाब विचारतो. सचिन खुलासा करायला जातो, पण अर्जुनच त्याच्या गालावर चांगला हिसका देतो. इकडे नागराज काका सुमन काकूंवर हात उगारतात, पण सुमन काकू हात पकडून ठाम म्हणतात, माझ्यावर हात उगारू नका, मी तुमची बायको आहे, मालमत्ता नाही. नागराज काकांना जबर धक्का बसतो. शेवटी अर्जुन गप्प असतो. सायली विचारते, काय झालंय? तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. आता अर्जुन सचिनचं सत्य सगळ्यांसमोर सांगणार का? आणि अस्मिता स्वतःला सावरू शकेल का? हे पाहणं पुढच्या भागात खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.